नमस्कार मंडळी, मी राहुल कुलकर्णी, राहणार गाव फुणगुस, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी। आज 7 जुलै 2026, काल 6 जुलैला आपल्याकडे कोकण पट्ट्यामध्ये पडलेल्या पावसामुळे महामार्ग बंद झाला होता। कशेडी घाटाच्या जवळ अनुसया हॉटेलपाशी दरड खाली येऊन रस्ता पूर्ण बंद झाला होता। पुढे माणगाव आणि वाकणच्या मधल्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी भरलं होतं। पावसाचं वातावरण कमी होत नव्हतं, त्यामुळे नद्यांना ओढ्यांना सगळीकडे जोर होता आणि या सगळ्याचं एक अत्यंत केऑटिक चित्र उभं राहिलं, जे काल ज्यात मला कामासाठी संगमेश्वरून ठाण्याला जायचं होतं ते मला जाता आलं नाही। मी सातत्याने अपडेट्स घेण्याचा प्रयत्न करत होतो, ज्यामध्ये मला इंटरनेटवरती पुन्हा पुन्हा 30 दृश्य मिळत होती। सोशल मीडियावरती सगळा एक सावळा गोंधळ होता। त्याला असंख्य इतर विषयांची जोड दिली जाते आणि ज्याचं काम आहे किंवा जो अगदी करमणुकीसाठी का असेना बाहेर पडलाय त्याची फार कुचंबणा होते। यात काही मंडळी खूप वाईटरित्या अडकली होती। अर्थात कोणीच त्याला काही करू शकण्यासारखं नव्हतं, ती परिस्थितीच तशी होती, दुर्दैवी होती। आज सकाळी 7 जुलैला पण मी बाहेर पडावं का नाही हा जेव्हा विचार करत होतो, तेव्हा मला पुन्हा एकदा बातम्यांमध्ये आणि सोशल मीडियावरती कितीही सर्च केलं तरी आजचा नवा ताजा अपडेट मिळत नव्हता। पुन्हा अजूनही परिस्थिती सगळी भयानकच आहे आणि पुढचे काही दिवस रेड अलर्ट आहेत अशा पद्धतीची बातमी मिळत होती। प्रत्यक्षात माझं वेदर ॲप जे मी वापरतो ते मात्र सांगते की आज सगळं शांत आहे। सो माणगाव, महाड, श्रीवर्धन या भागामध्ये राहणाऱ्या माझ्या मित्रांना आणि नातेवाईकांना फोन करून मी खऱ्या खोट्याची शहानिशा केली आणि मग सुरक्षितरित्या मी आज ड्रायव्हिंग करायला बाहेर पडलोय। म्हणण्यापेक्षा माझ्या कामासाठी ठाण्याला जायला बाहेर पडलोय आणि जाताना असं वाटलं की आज आपल्याला या सगळ्याचा एक छोटा व्हिडिओ करता आला, ज्याच्यामध्ये मी टप्प्याटप्प्याने हे सगळे भाग जसजसे कव्हर करत जाईन। संगमेश्वर, चिपळूण, खेड, महाड, अगदी कालची दरड कोसळल्याची जागा नेमकी आत्ता आज तिथे परिस्थिती काय आहे, किंवा पुढे सुकेळी गावाच्या जवळ जिथे सुकेळीच्या खिंडीत जिथे पाणी साठलं होतं, काल 12-16 तास लोक अडकून पडले होते, या सगळ्या ठिकाणी आत्ता काय परिस्थिती आहे हे नेमकं याची देही याची डोळा अगदी ह्याच मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये दिसावं आणि ज्यांच्या कोणाच्या मनामध्ये प्रचंड भीती, शंका, खूप अवास्तव काहीतरी जे चित्र डोळ्यासमोर उभं आहे, किमान त्याचं निरसन व्हावं। या सगळ्यातनं पावसाची एक पावसाला विलन बनू नये, त्याची भीती बाळगू नकोयात। येरे येरे पावसा म्हणणारा देश आहे आपला। शेतीसाठी, वर्षभर लागणाऱ्या पाण्यासाठी आपल्याला पाऊस हवाच आहे। तो कधीतरी असा वेड्यासारखा वागतो, सोडून देऊयात त्याला, त्याच्याबद्दल फार भीती घेऊन मनात नको राहूयात। त्यासाठी आजच्या प्रवासाचा हा फक्त छोटासा टेक्निकलच अपडेट आहे। मी इथे पोहोचलो, इथे ही परिस्थिती आहे, असंच मी वेळच्या वेळी सांगितलेलं आहे। आशा आहे की हा अनेक जणांना उपयोगी पडेल। अत्यंत सुखद, जराही त्रास नाही, कुठेही छातीत धडकी भरेल असा पाऊस नाही।